नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अखेर काव्य आता अनिशाला भेटायला तिच्या घरी आलेली असते. काव्य अनिशाला म्हणते की काय झाले तुला, तू माझा फोन उचलत नाहीस, माझ्याशी बोलत नाहीयेस, तुला माझा राग आला आहे का? तेव्हा अनिशा म्हणते की तसं काही नाहीये. काव्य म्हणते की मग तू आमच्या लग्नाला का आली नाहीस? तेव्हा अनिशा म्हणते की मी मेन्स पास झाली आहे आणि तुझ्या लग्नाच्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता, तू तर तुझ्या संसारात तुझं स्वप्न विसरली आहेस. आणि अनिशाने आता जागा करून दिल्यामुळे काव्याला आता पुन्हा कलेक्टर होण्याचं स्वप्न आठवतं आणि काव्य आता पुन्हा एकदा नव्याने अभ्यासाला सुरुवात करते. ती पार्थला म्हणते की मागच्या वेळेस आपला ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आपण एक्झामला चाललो होतो, आता मी नव्याने एक्झामची सुरुवात करत आहे. तर पार्थने आपल्यासाठी एवढं काही केलं त्यामुळे काव्य देखील आता त्याला एक छानसं सरप्राईज देणार असते. पण मात्र ट्विस्ट असा येतो की परीक्षेची तयारी सुरू करण्या अगोदरच पार्थ सांगतो की काव्य आई होणार आहे. तर दुसरीकडे नंदिनी आता डॉक्टरांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि तिला असं कळतं की ती कधीही आई होऊ शकणार नाही आणि असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.